नमस्कार मंडळी, जय श्रीकृष्ण. आज आपण आता पुन्हा नवीन गोष्टीकडे वळूया. बघा, अर्जुन हा अतिशय सुंदर धनुर्धर, अतिशय हुशार, गांडीव धनुष्य ज्याला मिळालेलं होतं असा. आता साहजिकच अर्जुनाला आपल्या धनुर्विद्येचा खूप अभिमान की बुवा माझ्यासारखा धनुर्धर मीच. आणि म्हणून एकदा वनगमन करीत असताना फिरत फिरत अर्जुन रामेश्वरापर्यंत पोहोचतो. रामेश्वराला गेल्यानंतर राम सेतूजवळ तिथं हनुमंतरायाची आणि अर्जुनाची भेट होते. साहजिकच हनुमंताशी वार्तालाप करीत असताना अर्जुन हनुमंतरायांना म्हणतो की हा जो रामसेतू प्रभू रामचंद्राने तयार केला म्हणे, तर ते तर फार मोठे धनुर्धर होते म्हणे. त्यांनी बाणांचा पूल का तयार केला नाही? हा एवढा दगडांचा पूल इतका लांबपर्यंत करत बसण्याचं कारण काय असावं बघ? तर हनुमंतराय म्हणाले की त्याचं असं की रामाच्या सैन्यांमध्ये सर्व वानरसेना आणि खूप बलाढ्य असे वानरवीर होते, आणि त्यामुळे त्यांना घेऊन त्या पुलांवरून जायचं आणि लंकेपर्यंत पोहोचायचं होतं, आणि म्हणून बाणांचा पूल तुटून गेला असता, आणि म्हणून हा पूल तयार करण्यात आला म्हणे दगडाचा. तरी अर्जुन म्हणे की नाही म्हणे बा, बाणाचा पूल तर खूप मजबूत बनू शकतो म्हणे, तो कसा काय तुटणार आहे म्हणे. तर हनुमंतरायांनी त्यांना समजावायचा प्रयत्न केला की नाही म्हणे, जांबवंतासारखे नल, नील, सुग्रीव असे अनेक वीर जे याच्यामध्ये होते रामाच्या सैन्यामध्ये, ते हा पूल पार करू शकत नव्हते म्हणे बाणाचा, आणि म्हणून हा दगडाचा पूल तयार करण्यात आला. परंतु अर्जुन आपल्या हट्टालाच पेटला, कारण अर्जुनाला वाटत होतं की धनुर्विद्येसारखी महान विद्या दुसरी कोणती आहे, आणि या बाणाचा पूल तर असा भक्कम तयार करता येऊ शकतो की तो कशानेही तुटू शकत नाही. मग म्हणे की हनुमंत म्हणाले अर्जुनाला की बरं बरं, तुला असं वाटते म्हणे की बाणाचा सेतू तुटला नसता, तू असं कर म्हणे, एक बाणाचा सेतू इथून तयार कर म्हणे तू या समुद्रावर, आणि त्याच्यावर मी उडी मारून तुला दाखवतो म्हणे तो राहू शकतो की नाही राहू शकत म्हणे. पण या काहीतरी शर्यत पाहिजे म्हणे याच्यामध्ये, त्याच्याशिवाय म्हणे काय मजा येणार आहे म्हणे. म्हणे ठीक आहे म्हणे बा, जर म्हणे या बाणाचा सेतू मी जो तयार करेल तो जर तुटला म्हणे हनुमंता तुमच्याकडून, तर म्हणे मी अग्निकाष्ठभक्षण करेन. आता हे सगळे प्रतिज्ञावाले होते महाभारतातले लोक, प्रत्येकाच्या प्रतिज्ञा एकदम बलाढ्य आणि मोठमोठ्या. भीष्म प्रतिज्ञा तर आपल्याला माहीतच आहे. मग म्हणे मी अग्नीमध्ये माझं जीवन समर्पित करून टाकेन म्हणे. हनुमंत हसायला लागले, म्हणे ठीक आहे. मग म्हणे पण तुम्ही म्हणे, जर माझ्यामुळे हा तुझा बाणाचा पूल तुटला नाही म्हणे, मी तर चिरंजीव आहे म्हणे, तर असं करेन म्हणे मी तुझ्या ध्वजावर राहील म्हणे, की ज्या कारणाने तुझा ध्वज कधी खाली पडू देणार नाही, म्हणजे तुझी विजय पताका नेहमी फडकत राहील. आता ठीक आहे म्हणे, काही हरकत नाही. मग काय झालं, अर्जुनाने अतिशय मोठा बाणाचा पूल तयार केला रामसेतूच्या बाजूने, आणि खूप मोठा प्रचंड असा मजबूत पूल तयार केला. मग हनुमंतराय गेले आणि जय श्रीराम म्हणून एक मोठी उडी त्याच्यावर मारली. जशी हनुमंताने त्या बाणाच्या पुलावर उडी मारली तसा पूल कडकड कडकड करून तुटून गेला. आता अर्जुनाला वाटलं, मी ते इतका मजबूत पूल तयार केला होता, हनुमंताच्या एका लहानशा उडीने हा पूल तुटून गेला. अरे, मग म्हणे ठीक आहे म्हणे बा, पण मी तर प्रतिज्ञा केलेली आहे, आणि म्हणून आता मला जीवन जगण्याचा काही अधिकार नाही. मग आता ही गोष्ट जशी भगवान श्रीकृष्णाच्या लक्षात आली की अरे, इथं मोठी गडबड होत आहे, तेवढ्यात त्या ठिकाणी
ते एक वेषांतर करून त्या ठिकाणी हजर झाले. आणि अर्जुनाचं आपली चिता तयार करणं सुरू होतं की बुवा आता यामध्ये मी आता अग्नीमध्ये मी आता समर्पित करतो माझं जीवन. तितक्याच ते त्याला थांबवून बोलले, म्हणे की का म्हणे काय सुरू आहे म्हणे तुमचं हे. म्हणे अशी अशी आमची शर्यत लागली होती म्हणे आणि हनुमंतानी म्हणे माझा पूल बाणाने तयार केलेला तोडला. आता म्हणे मी माझं जीवन अग्नीला समर्पित करीत आहे म्हणे. म्हणे की पण तुमच्यामध्ये साक्षीदार कोण होतं? तुमची अशी शर्यत लागली होती हे कोणाला माहीत होतं? मग ते दोघं एकमेकाकडे बघायला लागले की नाही म्हणे बा असं पाहायला तर कोणीच नव्हतं म्हणे. अरे म्हणे यात काय म्हणे की कोणी पाहिला म्हणे तो पूल तुटला की नाही तुटला आणि तुम्ही काय प्रतिज्ञा केली होती कोणाला माहीत आहे म्हणे. एखादा साक्षीदार असल्याशिवाय म्हणे एखादा कोणीतरी न्यायनिवाडा करणारा असल्याशिवाय म्हणे तुमच्या त्या शर्यतीला काय अर्थ आहे म्हणे. म्हणे की हो म्हणे हेही खरं आहे. मग हनुमंत म्हणाले मग आम्ही आता काय करायला पाहिजे. आणि असं करा म्हणे तुम्ही पुन्हा ही शर्यत करा म्हणे. तू पुन्हा बाणाचा पूल तयार कर म्हणे आणि पुन्हा बजरंगबली त्याच्यावर उडी मारतील म्हणे. म्हणे काय ठीक आहे म्हणे. अर्जुनही तयार झाला आणि हनुमंतही तयार झाले की ठीक आहे वा काही हरकत नाही. पुन्हा एकदा आता हनुमंताला काही आपल्या बलाची परीक्षा द्यायची नव्हती पण ते तयार झाले की चला यातही काहीतरी वेगळा हेतू असेल. आणि म्हणून पुन्हा अर्जुनाने पूर्ण शक्तीनिशी बाणाचा पूल पहिल्यापेक्षाही खूप मजबूत तयार केला. मग आता त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण हजर होते. त्यांनी त्या बाणाच्या पुलाकडे एक असा दृष्टिक्षेप टाकला आणि आपलं सुदर्शन चक्राला आज्ञा केली की पूर्ण शक्तीनिशी तू या पुलाचं रक्षण कर ज्या कारणाने हा पूल तुटणार नाही. आणि हनुमंताकडेही बघून स्मित हास्य केलं. हनुमंतालाही भगवंताचा इशारा समजला आणि त्यांनी जशी उडी मारली तसा तो पूल काही तेव्हा तुटला नाही. त्यामुळे अर्जुनाच्या जीवाचं रक्षण झालं ना. अर्जुनाला वाटलं अरे वा आता माझा पूल काही तुटला नाही, आता मी खरंच चांगला पूल बनवलेला असेल. मग हनुमंत म्हणाले ठीक आहे बा ठरल्याप्रमाणे मी तुझ्या ध्वजाचं रक्षण करीन आणि तू जेव्हा युद्ध करशील तेव्हा मी तुझ्या ध्वजावर स्वार होऊन राहील. आणि आपल्या प्रतिज्ञेप्रमाणे आणि आपल्या सांगण्याप्रमाणे हनुमंतराय महाभारताच्या युद्धामध्ये अर्जुनाच्या रथावर बसले आणि पूर्ण युद्ध होईपर्यंत त्यांनी अर्जुनाच्या ध्वजाचं रक्षण केलं आणि विजयश्रीने अर्जुनाच्या गळ्यात माळ घातली. म्हणजेच काय बघा, भगवंताला जर तुमचं जीवन वाचवायचं असेल आणि एखाद्या सत्कार्यासाठी तुमचा उपयोग करून घ्यायचा असेल तर भगवंत त्याला बरोबर प्रत्येक वेळी वाचवतात आणि आपलं कार्य त्याच्याकडून करून घेतात. आणि म्हणून भगवंतावर विश्वास ठेवून आपण आपलं कार्य केलं पाहिजे. राधे राधे.